नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. सकल मराठा समाजासाठी एक आनंदाची बातमी आहे. मराठा समाजातील तरुण होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आरक्षण आता जाहीर झालेलं आहे आणि त्याचा GR आज आलेला आहे. नाव आता आरक्षण नुसता शब्द जर वापरला तर तो योग्य असणार नाही, कारण नोकरीत प्रवेशासाठी आरक्षण जे आहे तर तो यामध्ये लावलेला नाहीये. सकल मराठा समाजासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आरक्षण जे आहे तर ते लागू करण्यात आलेलं आहे. आता हे कधीपासून लागू करण्यात आलेलं आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे, कोणकोणत्या याच्यात काय म्हणतात की स्कॉलरशिप मिळणार आहे, कुठे कुठे आपण फीस भरलेली आपल्याला वापस मिळणार आहे, सगळं काही आजच्या या GR मध्ये पाहूया. तत्पूर्वी आपली ही आरंभ बॅच MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी सुरू झालेली आहे. मेंटरशिप बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही यावरती बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या चेक करू शकता. न आता येऊया क्विकली आपल्या या GR वरती. बघा, हा जो GR आहे हा आहे 5 जूनचा. ठीक आहे, मागच्या 5 मेला GR आला होता MPSCचा. MPSCने सांगितलं होतं की आम्ही सगळ्या याचं विस्तारीकरण करणार आहोत. आज आहे 5 जून, पर्यावरण दिन आहे. वनरक्षक भरतीच्या संदर्भात देखील मला असं वाटलं होतं की आज काही ना काहीतरी पत्रक येईल, पण आणखी काही आलेले नाही. पण एनिवेज आपल्या मराठा समाजातील सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मराठा समाजाला इतर मागासवर्गीयाप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा यांचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबत इतर मागासवर्गीय म्हणजे OBC, ठीक आहे, मराठा समाजाला OBC प्रमाणे शैक्षणिक सवलती आणि सुविधा मिळणार आहात. 5 जूनचा हा काय आहे, हा GR आहे. वरचे काही संदर्भ पत्राचे दिलेले आहे आणि आता एक एक लाईनने थोडंसं समजून घेऊया. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, उपरोक्त संदर्भ 1 मध्ये शासन निर्णय अन्वये मराठा समाजातील शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती व इतर सर्व लाभ अनुज्ञेय करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. हा जो निर्णय आहे हा शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 पासून काय आहे, लागू करण्यात आलेला आहे. म्हणजे याच वर्षीपासून जून जुलैपासून तुम्ही ज्या काही क्षेत्रामध्ये घेणार आहात, ऍडमिशन घेणार आहात, तर तुम्हाला काय काय सवलती आहेत तर ते पुढे पाहूया. राज्य शासनाने मराठा समाजाला इतर मागासवर्गीयाप्रमाणे अनुज्ञेय करण्याबाबत धोरणात्मक म्हणजे केलेला आहे. ठीक आहे, पात्र लाभार्थ्यांना ठीक आहे ऑनलाईन पद्धतीने लाभ मिळवण्यासाठी MahaDBT. आता MahaDBT काय आहे की हे प्रत्येकाच्या खात्यामध्ये अकाउंटमध्ये पैसे टाकण्यासाठी जे आहे लाभ टाकण्यासाठीची ही काय आहे सुविधा आहे MahaDBT. तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलं असेल की MahaDBTचं तुम्हाला काय करावं लागतं, KYC करावं लागतं. ठीक आहे, तर ते KYC वगैरे. ठीक आहे, आता यामध्ये शासन निर्णय झालेला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना हे कारवाई करण्यात आलेली आहे. नंबर 1, संबंधित प्रशासकीय विभागामार्फत योजनांची अंमलबजावणी. काही योजना आहेत तर त्या विशेष करून विभागामार्फत राबवल्या जातात, तर त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सांगितलेलं आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी इतर मागासवर्ग हेच आलेलं आहे. परत योजनांची अंमलबजावणी शिक्षण, शालेय शिक्षण, क्रीडा विभाग, उच्च तंत्रज्ञान व शिक्षण, ठीक आहे, वैद्यकीय शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय विकास विभाग, कौशल्य ITIचे, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विकास विभाग, नियोजन विभाग आणि प्रशासकीय विभागाचे खालील प्रमाणे करावे. हे जे विभाग दिलेले आहेत या विभागाचा कोणत्याही शैक्षणिक कोर्ससाठी जर तुम्ही ऍडमिशन घेणार आहात तर त्याच्यासाठी तुम्हाला खालील सुविधा मिळणार आहे. आता काय सुविधा मिळणार आहे, शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना. 10वी झाल्यानंतर जे काही स्कॉलरशिप वगैरे मिळत असतं ही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्यात यावी. म्हणजे 11वी 12वी नंतर जी शालांत परीक्षेत्तर शिष्यवृत्ती योजना जी असते तर ती आता काय मराठा विद्यार्थ्यांच्या मुलांना देखील लागू होणार आहे. दुसरी गोष्ट पहा, मोटर वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षक योजना. ड्रायव्हिंग सेंटर वगैरे असतात तर त्यामध्ये मोटर चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना असेल. नियोजन विभागाने सारथी विभागामार्फत जी राबवण्यात येते, सारथी या संस्थेमार्फत राबवण्यात येते, तर या उमेदवारांसाठी लागू असलेली म्हणजे ते प्रशिक्षण योजना जी आहे तर ती ओपनच्या म्हणजे मराठा कॅटेगरीच्या समाजातील लोकांना असणार आहे. ओपनचं नाही, फक्त मराठाचा सांगतोय. ठीक आहे ना. आता उच्च आता संदर्भ क्रमांक 4 मधील काय आहे, इतर मागासवर्ग प्रवर्गातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्यात यावी. कोणकोणत्या वर्गातील, प्राथमिक म्हणजे 1ली ते 7वी पर्यंतचे असतील, माध्यमिक 8वी 9वी 10वी, ठीक आहे, उच्च माध्यमिक 11वी 12वी वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती त्या पोरांना जे मराठा समाज सोडून इतर जे OBC मधले जे विद्यार्थी आहेत त्यांना जी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना लागू आहे तर ती आता इथून पुढे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू झालेली आहे. नंतर पहा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील PPP योजनेअंतर्गत
उपलब्ध जागावर तसेच खाजगी औद्योगिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांची योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना जी आहे तर ती लागू राहणार आहे ना. आता इथे एक शब्द आहे प्रतिपूर्ती. प्रतिपूर्ती म्हणजे काय की समजा आता मी समाज ओबीसी कॅन्डिडेट आहे, मला ऍडमिशन घेता वेळेस मला काही एक फीस भरावं लागते आणि ती फीस शासन काय करतं काही वेळानंतर काय करतं की मला परत वापस करत असतं, त्याला प्रतिपूर्ती असं म्हटलं जातं. मग आता ही प्रतिपूर्ती म्हणजे मराठा समाजातील जे विद्यार्थी असतील त्यांनी जर ITI साठी जर ऍडमिशन घेतलं असेल, ठीक आहे, समजा इलेक्ट्रिकल फिटर ट्रेड कोणत्या ट्रेडसाठी घेतलेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना पूर्ण फीस जी आहे तर त्यांची ती प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत त्यांना काय मिळणार आहे, वापस मिळणार आहे. रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विकास विभागानं ही जी आहे तर ही योजना राबवायची आहे, ठीक आहे. आणि पुढे पत्रकामध्ये हे देखील सांगितलेलं आहे GR मध्ये की सदर विभागांनी आगामी जो अर्थसंकल्प असेल तर त्याच्यामध्ये याची नोंद घेऊन काय करायला आहे, याच्यासाठी विशेष फंड जो आहे तर तो निधी उपलब्ध करून द्यायचा आहे. नंतर पहा, शासन अनुदानित आणि विना अनुदानित महाविद्यालयामध्ये जे काही नॉन ग्रँटेड किंवा ग्रँटेड कॉलेजमध्ये शिक्षण घेतले असलेल्या इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर मागासवर्गातील म्हणजे कोणत्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना अनुदानित किंवा विना अनुदानित कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतील त्यांना इतर 16 बाबतची प्रतिपूर्ती करण्याची योजना, म्हणजे 16 अशा गोष्टी आहेत की तिथे त्या विद्यार्थ्यांनी फीस भरलेली त्यांना वापस मिळते, तर ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्याबाबतची कारवाई संबंधित विभागाने करावी. जो तो विभाग जे आहे तर ती प्रतिपूर्तीची योजना जी आहे तर ती राबवणार आहे. पुढचं पहा, शासन काही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे विद्यार्थी, ठीक आहे, काही महाराष्ट्र शासनाचे रहिवासी परराज्यात अनुदानित किंवा विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इतर मागासवर्गीय प्रवेश म्हणजे उमेदवारासाठी लागू असलेली योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू असणार आहे. समजा आता मराठा समाजाचे काही इंजिनिअरिंगचे पोरं दुसऱ्या राज्यात इंजिनिअरिंग करताय तर तिथे जी ओबीसीला जी फॅसिलिटी असणार आहे, जी सुविधा असणार आहे तर ती मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही असणार आहे, ठीक आहे. नंतर शैक्षणिक सवलती, या शासन निर्णयामुळे इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये डायरेक्ट आरक्षणच मिळाल्यासारखा हा भाग आहे, नोकरीमध्ये नाही आणखी, ठीक आहे. जिथं ओबीसीच्या विद्यार्थ्यांना जी फॅसिलिटी जी सुविधा मिळत असते, जे काही स्कॉलरशिप मिळत असतं, सरळ ती काय आहे, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक सवलती सुविधा मिळण्यासाठी पात्र असतील, ठीक आहे. आता यासाठी कागदपत्र वगैरे काय काय लागणार आहे, काय काय नाही हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेतो. नंतर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते देखील घेऊया, ठीक आहे. नंतर आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, शासन निर्णयातील तरतुदी चालू शैक्षणिक वर्षापासून 2026-27 पासून लागू राहतील. 2026-27 पासून लागू राहणार आहे. म्हणजे आता काही फक्त कुणबी समाजाचं सर्टिफिकेट असल्यानंतरच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप किंवा मिळेल असं नाही, सरसकट मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ह्या 2026-27 पासून ह्या योजना लागू आहे. आता अंमलबजावणी करणाऱ्या सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी मराठा समाजाच्या या योजना व सवलतीसाठी चालू वित्तीय वर्षात 2026-27 या वित्तीय वर्षात आगामी अर्थसंकल्पीय अंदाजानुसार पुरेशा निधीची तरतूद करावी. जो तो विभाग आहे अर्थसंकल्पात याची मांडणी करणार आणि तेवढी काय करणार आहे, तरतूद करणार आहे, ठीक आहे. आणि महाडीबीटी द्वारे जे आहे तर ते ऑनलाईन फॉर्म वगैरे भरायचे आहेत आणि ते म्हणजे त्याच्यासाठी पात्रता सिद्ध करायची आहे. तर अशा पद्धतीचा हा GR आहे. कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन प्रशांत वामन यांनी हा लिहिलेला आहे, म्हणजे त्यांच्या स्वाक्षरीने आलेला आहे. आणि सकल मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक नवचैतन्य आहे, ठीक आहे. नोकरीत आरक्षण जरी नाही मिळालं पण शैक्षणिक ज्यावेळेस समानता येते ना तर खरी जी मनामध्ये चाललेला जो गोंधळ आहे की एक विद्यार्थी 1000 रुपये फीस भरतोय आणि आपल्याला 2000 फीस लागते किंवा जास्त फीस लागते, तर ते मनाशी कुठेतरी जातीचं राजकारण तर इथून सुरू व्हायला लागतं. मला वाटतं की भारतातील सर्व विद्यार्थ्यांना कुठलंही शिक्षण घ्यायचं असेल तर ते जर फ्री जर ठेवलं, सगळ्यांना एकाच लाईनीने जरी ठेवलं तरी चालेल. हा भलेही नोकरीमध्ये असलं तरी ही काही हरकत नाही, पण हा माझा पर्सनल ओपिनियन आहे, ठीक आहे. बट एनिवेज हा आपल्या सकल मराठा समाजासाठी हा अत्यंत चांगला निर्णय आलेला आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मी ही जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला पाठवणार आहे. सदरील व्हिडिओ प्रत्येक मराठा विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जागृती करा. विद्यार्थ्यांची थोडीशी का होईना पण आईबापाला म्हणजे जो पोटाला चिमटा देऊन विद्यार्थ्यांना जे शिक्षण घेण्यासाठी तारेवरची कसरत करावं लागते, यामध्ये थोडासा का होईना पण याने धीर येऊ शकतो. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील ते नोंदवू शकता. आता पुरतं एवढं थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.